हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू MSTCD प्लस पॉवर्ड बाय ट्युटरिंग क्लस्टर. सो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय इम्पॉर्टंट दोन डेरिव्हेशन्स बघणार आहोत फ्रॉम द चॅप्टर डेफिनेट इंटिग्रल. ओके, सो डेफिनेट इंटिग्रलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या अतिशय इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावर प्रत्येक वर्षी बोर्डाने हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्याच्यापैकी एक कॉमन क्वेश्चन्स आहेत की जी प्रॉपर्टी नंबर 6 आहे, राईट, जी तुम्हाला या स्क्रीनवर दिसते आहे. ही कोणती आहे? प्रॉपर्टी नंबर 6. आणि प्रॉपर्टी नंबर 7 की जर फंक्शन इव्हन असेल तर ऑड असेल तर त्याचे इंटिग्रल कसे कॅल्क्युलेट करायचे? -a टू a, राईट. अशा दोन प्रॉपर्टीचे डेरिव्हेशन्स हे बऱ्याचदा तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये भेटतील, राईट. सो लेट अस स्टार्ट विथ द व्हिडिओ. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल. आणि तुमच्या मित्रांसोबत जरूर हे व्हिडिओ शेअर करा. सो लेट अस सी. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इंटिग्रल 0 टू 2a f of x dx इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू a f of x dx प्लस इंटिग्रल 0 टू a f of 2a minus x dx, राईट. सो याचं प्रूफ आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, बघा, आपण इथे RHS कन्सिडर करूयात. काय आहे RHS? RHS is what? Integral 0 to a f of x dx plus integral 0 to a f of 2a minus x dx, right? So let us consider first term as I1 plus second term as I2. Let us consider this integral separately. आता I1 मध्ये as such काही मॉडिफिकेशन होणार नाहीये, बट I2 मध्ये आपण काही मॉडिफिकेशन्स करणार आहोत. Okay, so let us consider I2 first. What is I2? I2 is integral 0 to a f of 2a minus x dx, right? So let us put 2a minus x is equal to t. याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो 2a काय? कॉन्स्टंट. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? 0 मायनस x चा डेरिव्हेटिव्ह dx आणि t याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? dt. सो मायनस dx इज इक्वल टू dt भेटतंय. याचाच अर्थ काय? dx ची व्हॅल्यू किती असणार आहे? मायनस dt. आता तुम्ही नवीन व्हेरिएबल जर इंट्रोड्यूस केलंय तर तुम्हाला याच्या लिमिट्स आहेत x इज इक्वल टू 0 टिल x इज इक्वल टू a. या पण काय करावं लागतील? चेंज करावं लागतील. सो जेव्हा x इज इक्वल टू 0 आहे तेव्हा t ची व्हॅल्यू किती असेल? इथे 0 पुट करून बघा, t ची व्हॅल्यू किती येणार आहे? 2a. आणि जेव्हा x ची व्हॅल्यू a असेल तेव्हा t ची व्हॅल्यू किती येईल? t विल बी इक्वल टू 2a मायनस a, म्हणजे t ची व्हॅल्यू किती येणार? a, राईट. सो तुमचा जो I2 आहे, बघा I2 चं कन्व्हर्जन कशात होईल? दिस इज इक्वल टू इंटिग्रल. आता x इज इक्वल टू 0 आहे तेव्हा t ची व्हॅल्यू किती आहे? 2a. आणि x इज इक्वल टू a आहे तेव्हा t ची व्हॅल्यू किती आहे? a. f of 2a minus x. What is 2a minus x? t into dx. dx म्हणजे काय? मायनस dt. Is it right? So which is equal to integral 2a to a. So मायनस साइन मी आधी देतोय, f of t into dt. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे. आता या प्रॉपर्टीज लर्न करताना तुम्ही एक प्रॉपर्टी बघितली असणार, दॅट इंटिग्रल a टू b f of x dx कॅन बी रिटन ॲज, तुम्हाला ज्या लिमिट्स जर चेंज करायच्या आहे इथे तुम्हाला मायनस साइन द्यावा लागेल. दिस कॅन बी इक्वल टू मायनस इंटिग्रल b टू a f of x dx. आपण काय केलंय? लिमिट्स चेंज करत आहोत, राईट. सो सिमिलरली इथे मायनस साइन आहे, ही जर मला इनकॉर्पोरेट करायची आहे तर इथे मला लिमिट्स काय करावे लागतील? इथे लिमिट्स काय? 2a टू a. सो इथे लिमिट्स काय करावं लागेल? a टू 2a f of t dt. क्लिअर आहे. त्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी तुम्ही लर्न केली होती, दॅट इंटिग्रल a टू b f of x dx, इंटिग्रल a टू b f of x dx. तुम्ही इथे व्हेरिएबल्स चेंज करू शकतात. यू कॅन राईट दिस ॲज इंटिग्रल a टू b कीपिंग लिमिट सेम f of t इंटू dt, राईट. सो ही जर प्रॉपर्टी मला इथे यूज करायची असेल, सो लिमिट्स तर मला सेम ठेवायचे आहे, a टू 2a. Instead of t, I am going to use f of x dx. Right? This is my value of I2. Now, let us come back to our I is equal to I1 plus I2. Right? So, I1 आपण as it is लिहिणार आहोत आणि I2 ची जी नवीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे ती लिहिणार आहोत. ओके? सो लेट अस सी.
सी हियर आय इज इक्वल टू काय आपल्याकडे आय इज इक्वल टू I1 प्लस I2. आय काय आहे इंटिग्रल 0 टू a f of x dx प्लस व्हॉट इज I2. I2 ची व्हॅल्यू काय आहे इंटिग्रल a टू 2a f of x dx. इज इट राईट? क्लिअर आहे? इथे काय 0 टू a फर्स्ट टर्मला आणि सेकंड टर्मला a टू 2a. नाउ you also know one more property. Integral a to b f of x dx. याला आपण स्प्लिट करू शकतो. सपोज these are your एंड पॉइंट्स आणि इथे मिडलला सी असेल तर ओव्हरऑल कम्प्लीट इंटरवलवर इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आपण या इंटिग्रलला स्प्लिट करू शकतो. यू कॅन राईट a टू सी f of x dx प्लस इंटिग्रल c टू b f of x dx. इज इट राईट? बरोबर ना? सो इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं इथे जी अप्पर लिमिट आहे ती इथे काय झाली आहे लोअर लिमिट. सो इथे जी अप्पर लिमिट आहे ती इथे काय झाली आहे लोअर लिमिट. सो दिस कॅन बी रिटन ॲज दिस इज नथिंग बट इंटिग्रल 0 टू 2a f of x dx which is nothing but LHS. You can check the LHS. आपण एकदा LHS बघूया. काय होती तुमची LHS? इंटिग्रल 0 टू 2a f of x dx. Right? So this is how you have to prove this property number 6 or 7. Okay, whatever number is. सो काय प्रॉपर्टी होती एकदा बघूयात आपण क्विकली. आपल्याकडे प्रॉपर्टी होती इंटिग्रल 0 टू 2a f of x dx इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू a f of x dx प्लस इंटिग्रल 0 टू a f of 2a minus x. सो आपण लेफ्ट हँड साइड पासून स्टार्ट न करता आपण राईट हँड साइड पहिले कन्सिडर केली आहे. पहिल्या टर्मला I1 कन्सिडर केलंय, सेकंड टर्मला आपण I2 कन्सिडर करतोय. I1 आपण ऍज इट इज कॅरी करणार आहोत. I2 सॉल्व्ह करण्यासाठी आपण हे सबस्टिट्यूशन यूज केलेलं आहे 2a minus x इज इक्वल टू t. राईट? आणि काही डेफिनेट इंटिग्रलच्याच प्रॉपर्टी यूज करून आपण LHS काय केली डिराईव्ह केली. राईट? सो अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला बऱ्याचदा हे डेरिव्हेशन प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये भेटणार आहे. राईट? सो आणखी एक आपण डेरिव्हेशन याच व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. मे बी थोडासा व्हिडिओ हा लेंदी होऊ शकतो बट दोन्ही डेरिव्हेशन आपण जर एकाच व्हिडिओमध्ये करूयात. नेक्स्टची प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची आहे इंटिग्रल मायनस a टू a f of x dx. This is equal to 2 times integral 0 to a f of x dx if function is even, if f of x is what? Even function, and this integral is equal to 0 if f of x is odd function. राईट? सो सर्वप्रथम आपण काय करूयात की इवन फंक्शन आणि ऑड फंक्शन काय हे समजून घेऊयात. बघा इवन फंक्शनची काय डेफिनेशन आहे. आपण इवन फंक्शन कशाला म्हणणार? इफ f of minus x is same as f of x अशा फंक्शनला आपण काय कन्सिडर करणार आहोत? इवन फंक्शन कन्सिडर करणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर f of x x स्क्वेअर कन्सिडर केलं आणि f of मायनस एक्स म्हणजे x कशाने रिप्लेस केला तुम्ही मायनस एक्स ने. This will be equal to what? X square, which is nothing but f of x. So f of minus x is same as f of x. So x square ला आपण काय कन्सिडर करणार आहोत? इवन फंक्शन. क्लिअर आहे? रिव्हर्स टू दिस, what is odd function? Odd function means what? If f of minus x is equal to minus f of x अशा फंक्शन्सला आपण काय म्हणणार आहोत? ऑड फंक्शन. फॉर एक्झाम्पल आपण f of x सपोज x क्यूब कन्सिडर करत आहोत. लेट अस कॅल्क्युलेट f of minus x म्हणजे x कशाने रिप्लेस केला? मायनस x ने. सो मायनस एक्सचा क्यूब किती होतो? मायनस एक्स क्यूब विच इज इक्वल टू मायनस साइन मी ऍज इट इज ठेवतोय. या एक्स क्यूबला मी काय लिहितोय? f of x लिहितोय. That means what I am getting f of minus x is equal to minus f of x. So अशा फंक्शनला आपण काय म्हणणार आहोत? ऑड फंक्शन. राईट? ही बेसिक डेफिनेशन आहे ऑड आणि इवन फंक्शनची. होप हा पार्ट तुम्हाला क्लिअर असेल. नाव लेट अस कम टू अवर डेरिव्हेशन. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ LHS. आपण LHS पासून स्टार्ट करणार आहोत त्यावेळेस. लेट अस सी दी प्रूफ ऑफ दिस. ओके, now LHS is what? Integral minus a to a
एफ ऑफ एक्स डीएक्स. राईट. बघा, आपण आत्ताच एक प्रॉपर्टी बघितली, जर ए टू बी असा इंटरवल आहे तर हा इंटरवल मी स्प्लिट करू शकतो. आता माझ्याकडे इंटरवल काय आहे, मायनस ए टू ए. इथे इन बिटवीन 0 येणार आहे, बरोबर ना. आपण जर नंबर लाईन कन्सिडर केली, -2 त्याच्यानंतर 0 येणार आहे आणि मग तुमचा 2 येणार आहे. सो मायनस ए नंतर 0 येईल, त्याच्यानंतर काय येणार आहे, ए येणार आहे. सो या पद्धतीने जर मी इथे इंटरवल स्प्लिट केला, सो मला फर्स्ट टर्म काय भेटेल, -a to 0 एफ ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रल 0 to a एफ ऑफ एक्स डीएक्स. क्लिअर आहे का? राईट. ओके. आता आपण सेकंड टर्म ऍज इट इज ठेवणार आहोत. ओके. आणि फर्स्ट टर्म साठी, ओके, आपण फर्स्ट टर्म साठी काय पुट करणार आहोत, x इज इक्वल टू -t. x is equal to -t, or better, let me write here. Now I am going to put x is equal to -t. So माझा dx काय होईल, dx will be equal to -dt. लिमिट्स पण चेंज होतील. जेव्हा x is equal to -a आहे तेव्हा t ची व्हॅल्यू किती येईल, किती येणार आहे, 1. आणि जेव्हा x ची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा t ची व्हॅल्यू किती येणार आहे, 0. दॅट मीन्स माझी जी टर्म आहे, इंटिग्रल -a to 0 एफ ऑफ एक्स डीएक्स, हे कशात कन्वर्ट होईल, दिस विल बी रिड्यूस टू व्हॉट, -a, that means a here and 0 here, f of -t, right? X is equal to what, -t, and what is dx, -dt, right? So this will be equal to, let me take minus sign outside, integral a to 0 f of -t into dt, right? So to incorporate this negative sign, I have to change the variable. इथे काय, a to 0 आहे, इथे मी काय लिहिणार, 0 to a f of -t into dt, and let us change the variable, integral 0 to a f of -x dx. That means this LHS, it becomes what now? See how LHS is changing. So LHS becomes, first term तुमची काय येते, इंटिग्रल 0 to a f of -x dx plus integral 0 to a f of x dx. Is it clear? I hope इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असणार आहे. Now let me combine this 0 to a, I can write this as f of -x plus f of x into dx. Now suppose, let me take first case, if f of x is even function. Let me take first case, case 1. Suppose f of x is even function. If function is even, I can write f of -x as f of x. So LHS becomes what? LHS will be equal to integral 0 to a. See, instead of f of -x, I can write f of x plus f of x into dx. So this becomes what? This becomes 2 times integral 0 to a f of x dx, which is nothing but RHS. Right? Now, let me take case number 2. Case 2. In case number 2, I am going to assume f of x as odd. If it is an odd function, what will be f of -x? It is equal to minus f of x. So what LHS becomes? LHS will be equal to integral 0 to a. Now, instead of f of -x, what I can write? I can write minus f of x plus f of x dx, which is equal to what? 0, right? F of x minus f of x, it will be 0, which is nothing but RHS, right? That means what we have proved here? We have proved that integral -a to a f of x dx, this will be equal to 2 times integral 0 to a f of x dx if f of x is even function. f of x काय ते even function असेल तर तुम्हाला 2 times इंटिग्रल करायचं आहे
आणि जर तुमचा एफ ऑफ एक्स ऑड असेल तर या इंटिग्रलची व्हॅल्यू किती येणार आहे? 0. Right? So I hope both the derivations are clear. These are very important from board exam point of view. Either तुम्हाला याच्यावर एक्झाम्पल येईल और तुम्हाला ॲज इट इज डेरिव्हेशन्स विचारतात. सो डेरिव्हेशनचे चान्सेस जास्त आहे कारण इथे तुमच्या बाकीच्या डेफिनेट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीज सुद्धा चेक होतात. राईट? सो होप यू हॅव अंडरस्टूड द डेरिव्हेशन ऑफ बोथ द प्रॉपर्टीज. Please do like, share and comment in the comment section. And don't forget to subscribe it. Thank you for watching this video.